मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुक्याचा सचिव हरी खंडवी दिनांक 14/5/2026 या रोजी हे आदिवासी लोक माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं एक असं म्हणणं आहे की बाबा आमच्या जागा ज्या 10 एकर आम्ही ज्या लोकांना दिले त्या जागा त्यांनी 20 एकर आमच्याकडून खरेदी करून आमची फसवणूक केली। तसंच त्यांनी 10 एकरचे जे मोबदला असतो तो आम्हाला दिला नाहीये आणि आमच्या बँकेच्या अकाउंटला म्हणून पैसे त्यांनी टाकले आणि ट्रान्सफर करून पुन्हा त्यांच्या अकाउंटला त्यांनी त्यांच्याकडे कॅश काढून घेतले। शासनाला एकच विनंती आहे की बाबा अशा लोकांनी जर आदिवासी लोकांची जर फसवणूक केली तर तालुक्यामध्ये ज्या आदिवासी लोकांचा उधारनिवारण आहे त्या जमिनीवर त्यांची जी भातशेती आहे तर त्या भातशेती जर त्यांनी जर लावली नाही तर आदिवासींच्या येणाऱ्या पिढीमध्ये त्यांना जगण्यासाठी बाबा दुसरा काही पर्याय राहणार नाहीये। त्यामुळे बाबा अशा लोकांनी ज्या फसवणूक केल्या त्याच्यामध्ये एक तो दिनेश विजय म्हणून एक एजंट आहे, त्यांनी माल या ठिकाणी विगामध्ये ज्या कंपनीला जागे दिले ती हाऊस कंपनी आहे। त्या हाऊस कंपनीमध्ये त्यांनी त्या पार्टीला जागा दिली आहे। त्या पार्टीने पण या लोकांची बाबा फसवणूक केली आहे। अशा दोन्ही लोकांवर त्यांनी अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ते आज माझ्याकडे आले। आम्ही शासनाला 1-2 दिवसानंतर पत्र देणार आहे। त्या पत्रानुसार जर शासनाने पोलीस स्टेशनने पोलीस अधिकाऱ्यांनी जर त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर संबंधित लोकांच्या विरोधात आम्ही उपोषण करणार आहे। म्हणून आमची एकच विनंती आहे की फडणवीस साहेब जर आदिवासी लोकांना असे अन्याय होत असतील तर हे अन्याय थांबल्या पाहिजे। यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी मदत करा। महसूल मंत्र्याला एकच विनंती आहे की महसूल मंत्री अशा पेसा क्षेत्रामध्ये जर अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्ही बारकाईने लक्ष देऊन आमच्या आदिवासींचे जीव आणि त्यांचे प्राण ते वाचवावे ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।